वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र आणि स्वयं शिक्षण प्रयोग यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष 2026 निमित्त महिला शेतकरी मेळाव्याचे आयोजन कृषी विज्ञान केंद्र पैठण रोड येथे उत्साहात पार पडले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी होते। त्यांनी ऑनलाईन व्हीसीच्या माध्यमातून मार्गदर्शन केले। नमस्कार, मी वैशाली भोगे, स्वयं शिक्षण प्रयोग संस्था। आणि आज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पैठण रोडचे कृषी विज्ञान केंद्र या ठिकाणी महिला सन्मान वर्ष दिनानिमित्त महिला मेळावा या ठिकाणी घेण्यात आला। आणि ह्याच्यामध्ये स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेच्या माध्यमातून सिल्लोड तालुक्यामधून म्हणजे अजिंठ्याजवळ 100 किलोमीटरपासून या ठिकाणी महिला या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्या। याच्यामध्ये CO मॅडम तसेच प्रकाश पाटील सर यांनी महिलांना खूप मोलाचं मार्गदर्शन केलं की ज्यामध्ये सध्या परिस्थितीमध्ये पाऊस खूप कमी झालेला आहे आणि ह्या कमी पावसाच्या ह्याच्यामध्ये व्यवसायावरती कसं आपण भर दिला पाहिजे, त्याच पद्धतीनं कमी पाण्यावरती येणाऱ्या पिकांचं नियोजन, त्याच पद्धतीनं खतांचं नियोजन कशा पद्धतीने केलं पाहिजे आणि जो आपण व्यवसाय करत आहोत त्या व्यवसायाला आपण मार्केट कशा पद्धतीने मिळवून देऊ शकतो, त्याच्यासाठी देखील आपण पंचायत समिती, जिल्हा परिषद, कलेक्टर ऑफिस या ठिकाणी देखील आठवड्यामधून एक दिवस असा ज्या ग्रामीण भागातील महिला आहेत तर ह्या महिलांच्या प्रॉडक्ट त्या ठिकाणी त्यांना विक्री करता यावी आणि जे शहरामध्ये जे आहेत राहणारे तर त्यांच्यासाठी ते चांगल्या पद्धतीचं त्यांना ते गोष्टी मिळाव्यात। तर असं एक पत्र करण्याचा देखील या ठिकाणी मॅडमनी ठरवलेलं आहे आणि त्याचा उपयोग जो आहे तर हा आमच्या ग्रामीण भागातील महिला जे छोटे मोठे उद्योग करत आहेत तर त्याला देखील खूप हे होईल, फायदा होईल। तसंच कृषी विज्ञान केंद्रामार्फत देखील बियाणांचं नियोजन, खतांचं व्यवस्थापन आणि कोणत्या ह्याच्यामध्ये पिकांचं कसं व्यवस्थापन केलं पाहिजे, जसं सिल्लोड तालुका पाहिलं तर तिकडे मिरची खूप मोठ्या प्रमाणामध्ये होते तर त्याला देखील आपण प्रॉडक्ट आणि मार्केटिंगसाठी कशा पद्धतीने लिंक करता येईल तर याविषयी खूप मोलाचं मार्गदर्शन महिलांना भेटलं। सध्या आषाढी वारी निमित्त आम्ही सर्व महिलांनी या ठिकाणी आषाढी दिंडीची थीम आम्ही ठेवली होती आणि त्याच्यामध्ये सर्व महिलांनी खूप उत्साहपूर्वक याच्यामध्ये सहभाग नोंदवला। याबद्दल आम्हा सर्व महिलांना कृषी विज्ञान केंद्राचं आणि CO मॅडमच्या ठिकाणी खूप मोलाचं मार्गदर्शन भेटलं। तर त्याबद्दल मी आम्हा सर्व महिलांच्या वतीनं व संस्थेच्या वतीनं या ठिकाणी त्यांचे मी आभार व्यक्त करते। धन्यवाद। नमस्कार, आज आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी दिन आहे। त्यानिमित्ताने आम्ही कृषी विज्ञान केंद्राला या ठिकाणी सर्व महिला जमलेलो आहे। स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेच्या स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेमार्फत आम्ही या ठिकाणी सर्व महिला जमलेलो आहेत। तर आज आनंदाने आम्ही या ठिकाणी एक दिंडीचा सहवास पूर्ण झाला आमचा। दिंडीमध्ये सर्व महिलांनी सहभाग घेऊन खूप आनंदाने कार्यक्रम आज पार पडलेला आहे। तसेच आम्ही स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेच्या माध्यमातून नैसर्गिक शेतीला सुरुवात केली आणि आम्हाला खूप काही शिकायला मिळालं। तसेच आम्हाला संस्थेच्या माध्यमातून KVKला भेट मिळाली। तर कृषी विज्ञान केंद्राच्या
माध्यमातून आम्हाला नैसर्गिक शेतीमध्ये वेळोवेळी कृषी विज्ञान केंद्राकडून खूप छान मार्गदर्शन मिळाले. त्याच मार्गदर्शनातून आम्ही सेंद्रिय शेतीला सुरुवात करून खूप सगळ्या गोष्टी अनुभवाला मिळून आम्ही पुढं निघतोय. तसेच काही जोड व्यवसायही आमच्या महिलांनी सुरू केले आणि त्यानंतर मला नैसर्गिक शेतीमध्ये स्लरी युनिटसुद्धा मिळालेलं आहे आणि तसेच पशुसंवर्धनच्या बाऱ्यातही वेळोवेळी आम्हाला कृषी विज्ञान केंद्राकडून प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळतं. तसेच मी खूप संस्थेमार्फत आणि कृषी विज्ञान केंद्राची खूप मनापासून आभारी आहे आणि हा आनंद आम्हाला खूप छान पद्धतीने मिळाला. तसेच महिलांना शेती आणि घर एवढंच माहिती असतं, परंतु आम्हाला एक संस्थेच्या माध्यमातून एक शाळा मिळाली आणि त्या शाळेमध्ये आम्ही प्रत्येक गोष्टी आम्हाला प्रत्येक अनुभव शिकायला मिळत आहे. पहिले असं वाटत होतं आपली शाळा आणि घर इथपर्यंतच आपलं जीवन आहे, तर आता आम्हाला खूप काही करण्याची प्रत्येक महिलांमध्ये खूप उत्सुकता वाढलेली आहे. महिला सक्षमीकरण खूप छान पद्धतीनं आमच्यामध्ये होत आहे आणि आम्ही सगळ्या महिलांना मार्गदर्शन करत आहोत. आम्हाला काय नवीन शिकायला मिळतं त्या पद्धतीने आम्ही गावोगावी मार्गदर्शन करत आहोत आणि खूप आभार मानते आमच्या विज्ञान केंद्राचं, आमच्या संस्थेचं. सगळ्यांनी आम्हाला खूप आनंदात मार्गदर्शन करून खूप पुढं नेण्याचा प्रयत्न केला आहे आणि याच माध्यमातून आम्ही इतर महिलांनाही सांगून आम्ही पुढे निघण्याचा प्रयत्न करणार. आपलं नाव? माझं नाव वैशाली गव्हाणे गोळे. नमस्कार, माझं नाव छाया समाधान पांढरे, गाव बाळापूर, तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. SSPच्या अंतर्गत आम्हाला SSP मार्फत आम्हाला व्यवसाय करण्याची संधी मिळाली. त्यानंतर आम्हाला KVKतून कृषी विज्ञान केंद्रातून पोल्ट्री हा व्यवसाय चालू करायची भरपूर संधी मिळाली आणि यामार्फत आम्हाला प्रशिक्षण मिळाले 2-3 दिवसाचे आणि या व्यवसाय सुरू करण्यामागं आम्हाला मार्गदर्शन जुंतरकर मॅडम, वैशाली मॅडम यांची भरपूर मार्गदर्शन मिळाली आणि आम्ही आमच्या व्यवसायाला सुरुवात केली. या व्यवसायात आता आम्हाला महिन्याचे 5 ते 6 हजारापर्यंत आम्हाला नफा मिळू लागला आणि आम्ही अंड्याची विक्री फार प्रमाणात चांगल्या प्रमाणात करू लागलो. त्याच प्रमाणे आमच्या शेतीला जोडधंदा, व्यवसायाचा जोडधंदा सुरू झाला आणि त्याचबरोबर आम्ही SSPच्या शिकवणीमुळं त्यांच्या मार्गदर्शनाखाली जैविक पद्धतीनं शेतीसुद्धा फार प्रमाणात चांगली करू लागलो. स्वतःच्या शेतात गाडूळ खत तयार करू लागलो. दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क हे सुद्धा आम्ही आमच्या शेतात बनवू लागलो आणि जेणेकरून आमच्या शेतीवरचा खर्च पण कमी झाला आणि आरोग्यावरचा खर्च पण कमी झाला. अशा प्रकारे कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनाखाली आणि SSPच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला भरपूर काही शिकायला भेटले. आमच्या ग्रामीण भागातल्या ज्या आदिवासी महिला आहे त्यांना घर सोडून काही माहीत नव्हतं, तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा येण्याची त्यांची हिंमत नव्हती, पण आता ते तालुक्याला पण येतात आणि या कृषी विज्ञान केंद्राच्या SSPच्या माध्यमातून आम्ही आता जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा यायला लागलो. कृषी विज्ञान केंद्राची फार मी आभारी आहे. आमच्या सर्व आदिवासी महिलांकडून कृषी विज्ञान केंद्राच्या SSPचे मी आभार व्यक्त